हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 7 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर कृष्ण आणि दुष्यंत या दोघांनी बाळजाबाईच्या घराचा उंबरठा ओलांडला. दोघांनीही आपलं राहतं घर सोडलंय आणि दुष्यंतच्या स्वकमाईच्या बाईकवर निघालेत. परंतु कोठे जायचं हे त्यांना माहीत नाहीये. दोघे चक्क एका विहिरी शेजारी येऊन झोपले आहेत आणि आता काय खायचं, काय पाहायचं, जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. तर दुसरीकडे बाळजाबाईचा मात्र चांगला जळफळाट होतोय की कृष्णाने मला मात दिली आहे आणि आढळराव चांगलेच फॉर्मात आले. आढळरावांनी चक्क ढोलकी घेतली आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला ढोलकी वाजवायला सुरुवात केली. मग आता बाळजाबाई ही सुद्धा आपल्या जुन्या अवतारात येणार का? बाळजाबाई पायात पैंजण घालून नाचणार का? नाचणारी बाई होती ते ती सिद्ध करून दाखवणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही बाळजाबाईच्या वाड्याचा उंबरठा ओलांडतात आणि पुन्हा एकदा मागे घराकडे वळून पाहतात. तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनाही जुने दिवस आठवतात. कृष्णाला आठवतं की ती दुष्यंतशी लग्न करून याच घरात आली होती आणि घराचा उंबरठा ओलांडला होता, माप ओलांडलं होतं. त्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. ती खूप इमोशनल होते. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास तर आहे ना? कारण अंगावरचे हे कपडे आणि स्वकमाईने घेतलेली ही मोटरसायकल सोडली तर माझ्याकडे काहीच नाही आहे आणि तू अजूनसुद्धा तुझा निर्णय बदलू शकतेस. मी तुला कोणतंही सुख देऊ शकणार नाही, ऐशो आराम देऊ शकणार नाही. तुला जर माझ्याबरोबर यायचं नसेल तर ठीक आहे, तू या घरात राहू शकतेस. हे ऐकून कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, काय बोलताय तुम्ही? जर तुम्ही या घरातून बाहेर पडले आहात तर या घरात माझं काय ठेवलं आहे? जेथे तुम्ही तेथे मी. तुम्ही कोणत्याही अवस्थेत मला ठेवलं ना तरी मी तेथे सुखी राहील. प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या प्रकारे सीतामाईला आपल्याबरोबर नेलं होतं तसंच तुम्ही मला घेऊन जाताय आणि मी सुद्धा पावलोपावली तुमची साथ देईल, नेहमी तुमच्या बरोबर राहील. हे ऐकून दुष्यंत खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, चल आता निघायला हवं. दुष्यंत आपल्या मोटरसायकलजवळ येतो. हेल्मेट घालून तो गाडीवर बसतो. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि कृष्णा त्यांच्याकडे पाहते. आढळराव कृष्णाला आवाज देतात तर दुष्यंत मात्र खूप चिडतो. आता विचार करायला गेलं तर बाळजाबाईचा खरा चेहरा समजल्यानंतर दुष्यंतच्या लक्षात हे सुद्धा यायला हवं की आपल्या आईने आपल्या बापाविरुद्ध आपले कान भरले असावेत. दुष्यंतला आढळराव जितके वाईट वाटतात तितके ते वाईट नाहीये हे दुष्यंतला समजायला हवं. परंतु दुष्यंत अजूनसुद्धा त्यांचा रागच करतोय. कृष्णा ही दुष्यंत जवळ येते आणि विचारते, दुष्यंत सरकार, मी आबांशी बोलू का? दुष्यंत हो म्हणतो आणि तसाच बाईकवर बसून राहतो. कृष्णा आढळरावांजवळ येते आणि विचारते, काय आबा? तर आढळराव तिला विचारतात, कोठे जाणार आहात तुम्ही? कृष्णा सांगते, नाही माहीत आबा, हे जेथे मला घेऊन जातील तेथे मी जाईल. तर आढळराव खूप दुःखी होतात आणि म्हणतात, कृष्णे, तो तर माझं काय ऐकणार नाही, पण तू ऐक, तू समजदार आहेस. आपल्या माळावर तेथे एक वाडा आहे, छोटासा वाडा आहे, तुला माहीत आहे तो. तेथे तुमची व्यवस्था होऊ शकते आणि जर तुम्हाला तेथे जायचं नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी सोसायटीद्वारे बांधला गेलेला आपल्या हक्काचा बंगला आहे. तेथे चाव्यासुद्धा आहेत, मी चाव्या पाठवून देतो. तुम्ही त्या बंगल्यावर जाऊन राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कोठे जाणार हे आधी ठरवा. चांगली सोय व्हायला हवी. असं रात्री अपरात्री घराबाहेर पडून तुम्ही कोठे जाणार आहात? कृष्णा म्हणते, नाही आबा, तुम्हाला तर माहिती आहे की आता घरामध्ये त्यांनी सगळं परत केलं आहे. मग हा माळावरचा वाडा किंवा तालुक्याचा बंगला येथे आम्ही नाही जाऊ शकत, हे माझं नाही ऐकणार. तर आढळराव म्हणतात, तू त्याला समजावून तर सांग. कृष्णा म्हणते, नाही आबा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुमचा लेक नाही ऐकणार माझं. आढळराव खूप दुःखी होतात आणि विचारतात, हे सगळं काय घडलंय कृष्णा? तुम्हाला हा वनवास का? तर कृष्णा म्हणते, नाही आबा, तुम्ही याला वनवास का म्हणताय? हा वनवास नाही आहे. उलट हा तर माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात चांगला, सगळ्यात सुंदर क्षण आहे. जसं प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर सीतामाई गेल्या होत्या तेव्हा तो त्यांच्यासाठी वनवास नव्हता, तर त्यांच्यासाठी ते स्वर्गसुख होतं. तसंच हे माझ्यासाठी स्वर्गसुख आहे. मी माझ्या नवऱ्याबरोबर चालली आहे
आणि बाईचं सुख, बाईचं आयुष्य हे नवऱ्याबरोबरच असतं ना. माझा नवरा माझ्याबरोबर आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. एवढं सगळं झाल्यानंतर, स्वतःच्या आईचं खरं रूप कळल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझी साथ दिली, माझ्यासाठी तो घराबाहेर पडला, याचा मला खूप आनंद झाला आहे. आढळराव खूप दुःखी होतात. दुष्यंत हे सगळं ऐकत असतो. आढळरावांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा कृष्णा ही आढळरावांना म्हणते, आबा, तुम्ही असं समजा की तुम्ही तुमच्या लेकीची पाठवणी करताय आणि खुश राहा येथे, विचार करू नका, आनंदी राहा, आमची काळजी करू नका. आढळरावांना रडू कोसळतं आणि ते म्हणतात, कृष्णे, सगळ्यात मोठा हा प्रश्न मला पडलाय की एवढ्याशा वयात एवढा समजूतदारपणा तू कोठून आणलाय, एवढी हुशार तू कशी. आढळराव कृष्णाचा हात हातात घेतात आणि डोळ्यांना लावून रडू लागतात. कृष्णासुद्धा रडू लागते आणि म्हणते, नाही आबा, आता नाही रडायचं आणि आम्ही सुखी आहोत, एकमेकांबरोबर आहोत, आनंदी आहोत, काळजी करू नका. तेव्हा आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात, तू धीराची वीरांगना आहेस. तू बाळजाबाईसारख्या बाईचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, तिच्या लेखासमोर आणलं, जो तिची पूजा करायचा, तिच्यावर आंधळा विश्वास ठेवायचा. तू कधीच हरू शकत नाही आणि माझ्या लेकाबरोबर तू सुखाचा संसार करशील, त्यालासुद्धा सावरशील, हे मला माहिती आहे. असं म्हणून आढळराव कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात, तिला आशीर्वाद देतात. दुरून दुष्यंतला सुद्धा आशीर्वाद देतात आणि कृष्णाला समजावून सांगतात, स्वतःची काळजी घे, माझ्या लेकाची काळजी घे आणि सुरक्षित राहा, जा आता. कृष्णा दुष्यंतजवळ येते आणि म्हणते, चला दुष्यंत सरकार. दुष्यंत हेल्मेट घालतो, कृष्णा त्याच्या पाठीमागे बसते आणि हे दोघेही मोटरसायकलवर तेथून निघून जातात. आढळराव खूप दुःखी झालेले असतात. कृष्ण आणि दुष्यंत यांनी घर सोडलं, आपली लेक घर सोडून चालली म्हणून त्यांना वाईट वाटतं. तर इकडे घरामध्ये बाळजाबाई अजूनही तशीच खुर्चीवर ठाण मांडून बसलेली असते. दलपत मैनावती तेथे असतात. तेव्हा मैनावती विचारते, काय झालं या बाईला? ही बाई दुष्यंत आणि कृष्णा गेल्यापासून एक शब्दसुद्धा बोललेली नाहीये. आणि बाळजाबाईला आठवतं की कृष्ण आणि दुष्यंतने माझं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघे तेथून निघून गेले. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि मैनावती दलपतला म्हणतो, या बाळजाबाईला काय झालंय? धक्का बसला वाटतं मोठा. तर मैनावती म्हणते, हा धक्का तिच्या हृदयापर्यंत गेला आणि जागच्या जागी मेली ना तर बरं होईल ही बाई. तर दलपत म्हणतो, नाही नाही, असं काय नाही व्हायचं. त्यांना धक्का तर बसलाय, परंतु वरवरून त्या शांत वाटत असल्या तरी आतमध्ये असा आग पेटली आहे, आग. त्या कृष्णाने सिस्टमॅटिकली त्यांना हरवलंय आणि हे त्यांना सहन होत नाहीये, त्यामुळे त्या शांत आहे. पण कधी आगीचा भडका होईल ना ते कळायचं नाही. बाळजाबाई हे सगळं ऐकते आणि विचारते, काय चाललंय तिकडं? काय फुसूर चालली आहे? ती उभी राहते आणि या तिघांना जाब विचारते, तुम्ही तिघे हेच बोलताय ना की त्या कृष्णाने मला कसं हरवलं आणि तुम्हाला तर आनंदच झाला असेल. तर जयकांत म्हणतो, नाही काकी साहेब, आम्ही ते नव्हतो बोलत. तुम्ही मला काम सांगितलं होतं ना, त्या कृष्णाचं सगळं सामान बाहेर आणून घे आणि घराबाहेर फेक. मी तसं केलंय, सगळं सामान घराबाहेर आणून फेकलंय. बाळजाबाई खूप चिडते. तिच्याजवळ एक साईड टेबल असतो, त्या साईड टेबलला जोरात लाथ मारते. सगळेच घाबरतात. बाळजाबाई म्हणते, त्या कृष्णाने मला हरवलं, त्या कृष्णाने मला मात दिली, कसं शक्य झालं हे? कृष्णे, तुला मी सोडणार नाही. त्या कृष्णाने आज मला हरवलंय, मी याचा बदला घेणार. मी तिला जाळून टाकणार, तिला मारून टाकणार, तिच्या आयुष्याची राख रांगोळी करणार मी. असं म्हणून बाळजाबाई जोरजोरात ओरडते आणि गर्जना करते की मी आता कृष्णाचा बदला घेणार, तिला सोडणार नाही. आणि मग थोड्याच वेळात बाळजाबाई रागारागाने घराबाहेर येते. जयकांतने आधीच कृष्णाचं गाठोडं घराबाहेर आणून टाकलेलं असतं. बाळजाबाईच्या हातामध्ये कृष्णाचा एक फोटो असतो. बाळजाबाई या फोटोकडे पाहते आणि म्हणते, कृष्णे, तुला काय वाटलं? तू माझ्या लेकाला माझं सत्य सांगशील आणि त्याला माझ्यापासून कायमचा दूर करशील, मला हरवशील? नाही, आता पहा मी काय करते. असं म्हणून बाळजाबाई कृष्णाचा फोटो तिच्या या लाल गाठोड्यावर टाकते. माधवला आवाज देते. माधव पेट्रोल घेऊन आलेला असतो. माधव तिला हातात पेट्रोल देतो, निघून जातो. बाळजाबाई कृष्णाच्या या फोटोवर, गाठोड्यावर हे पेट्रोल ओतते, काडीपेटी पेटवते आणि आता कृष्णाला आणि तिच्या संपूर्ण सामानाला आग लावायची असं तिने ठरवलेलं असतं. ती ही काडीपेटी या गाठोड्यावर टाकून देते आणि हे गाठोडं धगधग करून पेटू लागतं. बाळजाबाई ही रडत असते. तिच्या डोळ्यांमध्ये आग उतरलेली असते, डोळे लालबुंद झालेले असतात.
बळजाबाई म्हणते, कृष्णे, जशी मी या गाठोड्याला आग लावली ना, तशीच मी तुझ्या आयुष्याला, तुझ्या संसाराला, तुला आग लावणार आहे. असं म्हणून बळजाबाई चक्क जोरजोरात बोंबलू लागते. होळीला जशा बोंबा मारतात तशा बोंबा मारते. म्हणजे आता बळजाबाईने भीष्म प्रतिज्ञा केली आहे की कृष्णाने तिच्या संसाराला आग लावली आहे. तिचा हसता खेळता सुखी संसार मोडला आहे, तसंच ती आता कृष्णाचा संसार मोडणार आणि तिला तिच्या स्वप्नांना आग लावणार, तिच्या स्वप्नांची, आयुष्याची, संसाराची राख रांगोळी करणार. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. या सीनमध्ये बळजाबाईची जी ॲक्टिंग आहे, बळजाबाई ज्या बोंबा मारते ते पाहून तुम्ही सुद्धा घाबराल एवढं मात्र नक्की. तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मोटरसायकलवर जात असतात. कोठे जायचंय, काय करायचंय हे दुष्यंतला माहीत नसतं. फक्त बळजाबाईच्या वाड्यापासून ते दूर जात असतात आणि गाडी चालवताना दुष्यंतला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. आपली आई आपल्यावर किती प्रेम करायची. माझ्या अंगाला माती लागली तिला सहन होत नव्हती. मला थोडाही त्रास झालेला तिला सहन होत नव्हता आणि त्याच आईने एवढं सगळं केलं. हे सगळं आठवून दुष्यंत खूप दुःखी होतो. कृष्णाला हे समजतं. कृष्ण त्याला म्हणते, दुष्यंत सरकार थांबा. दुष्यंत गाडी थांबवतो. त्याला खूप त्रास होत असतो. त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात आणि हे कृष्णाच्या लक्षात येतं. कृष्णा त्याला थांबायला सांगते, थोडा वेळ आराम करायला सांगते. तर इकडे जयकांत आणि दलपत दोघं बापलेक एकत्र दारू पीत बसलेले असतात. आता दुष्यंत घराबाहेर गेला म्हणून दलपतला खूप आनंद झाला असतो. तो आनंदात दारू पित असतो. परंतु जयकांत मात्र टेन्शनमध्ये असतो. कृष्णाने बळजाबाई आणि पूजाचा व्हिडिओ दाखवला आणि मग बळजाबाईचं सत्य दुष्यंत समोर आणलं. पण हा व्हिडिओ तर माझ्याकडे होता आणि पूजाकडे होता. तो कृष्णाकडे कसा आला हाच प्रश्न जयकांतला पडलेला असतो. तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि म्हणते, अहो, थोडं कंट्रोलमध्ये प्या, उगाच लिमिट क्रॉस करू नका. तर दलपत उत्तर देतो, नाही मैनावती, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज तर सिस्टमॅटिकली लिमिट क्रॉस होणारच. तर मैनावतीसुद्धा खूप खुश असते आणि म्हणते, हो ना, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. होळीच्या दिवशी एवढी आनंदाची बातमी भेटली आपल्याला, एवढं सगळं चांगलं घडलं. त्या कृष्णाबरोबरच दुष्यंतसुद्धा घर सोडून गेला. आता या संपूर्ण संपत्तीचा एकच वारसदार, तो म्हणजे आपला जयकांत. दलपत म्हणतो, हो हो, आपल्या जयकांत शेठच्या नावावरच सगळं काही होणार. सगळी प्रॉपर्टी आपल्यालाच मिळणार. मैनावती चिडून म्हणते, आजपर्यंत त्या बळजाने माझा, आपल्या सगळ्यांचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलाचा खूप अपमान केला आहे. त्या बळजाचा हात आणि माझा गाल. मैनावतीला आठवतं की आजपर्यंत अनेकदा बळजाबाईने तिच्या सणसणीत थोबाडीत मारली आहे, तिच्या मुस्काटीत मारली आहे. आणि हे सगळं आठवून मैनावतीला सुद्धा खूप राग येतो. मैनावती चिडून म्हणते, मला या सगळ्याचा वचपा काढायचा आहे. दलपत चिडून म्हणतो, हो, सगळ्याचा वचपा निघणार, एकदम सिस्टमॅटिकली निघणार. आता त्या बळजाबाईला आपल्याला कायमचं संपवायचं आहे आणि मग सगळी संपत्ती आपली, आपले जयकांत शेठ या प्रॉपर्टीचे एकुलते एक वारसदार. परंतु जयकांत मात्र वेगळ्याच विचारात गुंग झालेला असतो. मैनावती आणि दलपत त्याच्याकडे पाहतात. दलपत जयकांतला विचारतो, काय जयकांत शेठ, कुठल्या विचारात गुंग झाले आहात? तर जयकांत म्हणतो, काय नाही पप्पा, मी येथेच आहे. आणि मग दलपत पुन्हा एकदा दारू पिऊ लागतो. तर जयकांत मात्र विचार करतो, ओ पप्पा, येथे मला भलतंच टेन्शन आलं आहे. सगळी प्रॉपर्टी तर माझ्या नावावर होईल, परंतु ती पूजा माझ्या नावावर होईल का? त्या व्हिडिओचा धाक दाखवूनच मी तिच्याशी लग्न करणार होतो. पण आता सगळाच प्लॅन फिसकटला आहे. तो व्हिडिओ त्या कृष्णाकडे आला तरी कसा? त्या पूजाला नीट सांभाळता आला नाही की त्या पूजानेच कृष्णाला पाठवला? ती तर या सगळ्या प्लॅनमध्ये सहभागी नव्हती ना? हाच प्रश्न जयकांतला पडलेला असतो. म्हणजे इकडे कृष्ण आणि दुष्यंत घर सोडून गेले आणि आता दलपत मैनावतीला सगळी प्रॉपर्टी जयकांतच्या नावावर होईल अशी स्वप्न पडताय. पण जयकांतचं काहीतरी वेगळंच चाललंय. त्याला पूजाशी लग्न करायचंय आणि आता पूजाशी लग्न कसं करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे. इकडे बळजाबाई ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मी कृष्णावर हात उचलला तर दुष्यंतने माझा हात पकडला हे तिला सगळं आठवतं. बळजाबाईला आठवतं की मी दुष्यंतला म्हणाले, दुष्यंत, तुला कृष्णा किंवा या घराची एकाची निवड करावी लागेल. तर तो आपलं सगळं माझ्या पायाशी ठेवून घर सोडून निघून गेला हे बळजाबाईला आठवतं. आणि तेवढ्यात आढळराव दरवाजा उघडून रूममध्ये येतात. बळजाबाई दुःखी होऊन बसली हे आढळरावांना दिसतं
आणि आढळराव म्हणतात, आई ग, अरे हा, येथे तुझ्या पापाचा घडा जो फुटलाय ना, त्याची खापरं पडली आहे, ते लागलं मला. बाळजाबाईला खूप राग येतो. आढळराव म्हणतात, आता पापांचा घडा इतका खचून खचून भरला होता, मग तो फुटणारच होता. आणि शेवटी फुटला एकदाचा. कारण पापच इतकी झाली होती की आज ना उद्या तो फुटणारच होता. काही लोकांना असं वाटायचं की त्यांना कुणीच हरू शकत नाही. त्यांना खूप घमेंड झाली होती. पण गर्वाचे घर खाली म्हणतात ना, तसंच झालं. काही लोकांच्या गर्वाचं नामोहरण झालं आणि शेवटी त्यांना त्यांची लायकी समजलीच. बाळासाहेब खूप चिडते आणि आढळरावांची गचंडी पकडते आणि त्यांना जाब विचारते, तुम्हीच त्या गावंडळपुरीला सगळं शिकवलं ना, माझ्या विरुद्ध भडकवलं, माझ्या विरुद्ध पुरावे दिले. आढळराव, मला चांगलंच माहिती आहे हे सगळं तुमचं कट कारस्थान आहे. पण तुम्हाला काय वाटतं त्या कृष्णाने मला मात दिली? नाही, मी बाळासाहेब आहे, बाळासाहेब. मला कुणीच हरू शकत नाही, मला कुणीच मात देऊ शकत नाही. आणि आता ती पोरगी लवकरच नाक रगडत माझ्या दाराशी येणार. खूप नाक वर करून गेली होती ना, पण आता स्वतःच्या संसाराची भीक मागत मागत ती येथे येईल. तुम्ही पाहतच राहा. पण आढळरावांना हे काहीच पटत नाही आणि आढळराव म्हणतात, बोर झाले आता हेच परत परत ऐकून. मी बाळजाय, मी बाळजाय. अगं कसली बाळजा? मग काय त्या बाळजाचं लोणचं करून खायचं का? आजूबाजूला पहा, तुझं कोणीच नाहीये. एक तुझा लेक तुझा होता, जो तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवायचा, तो सुद्धा आता तुझ्याबरोबर राहिला नाहीये. बाळजा, तू एकटी पडलीये, एकटी. तुझं आपलं म्हणावं असं आता या जगात कोणीच नाहीये. ह्या खोटा गर्व सोडून दे. आणि बाहेर काय म्हणाली तू की दुष्यंत आणि कृष्णा नाक रगडत परत येतील? अगं, नाक रगडत ते नाही येणार, तर तू जाय नाक रगडत रगडत आणि त्यांची माफी माग. कारण ते तुझ्यासारखे कोत्या मनाचे नाहीये. त्यांचं मन खूप मोठं आहे. ते तुला माफ करतील आणि या घरात परत येतील. आणि आता बदल, हे सगळं सोडून दे. हे बदला घ्यायचं, मी बाळजाय बाळजा, ही सगळी नाटकं बंद कर आणि आपल्या लेकाचा, सुनेचा स्वीकार कर. त्यांचा सुखी संसार होऊ दे, तू सुद्धा सुखी राहशील. म्हणजे आढळराव हे बाळजाबाईला खूप चांगला सल्ला देत आहे. पण ज्या माणसाला गर्व झालेला असतो, ज्याला मीच खूप मोठा असा गर्व असतो, त्याला देवाने जरी येऊन सांगितल्या 4 गोष्टी तरी त्याला त्या पटत नाही आणि तो कधीच सुधारत नाही, एवढं मात्र नक्की. आणि बाळजाबाई सुद्धा कधीच सुधारला नाही, हे सुद्धा आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे आढळरावने तिला कितीही चांगलं भाषण दिलं, तिला 4 मोलाचे शब्द समजावून सांगितले, तरी पालथ्या घड्यावर पाणीच आहे, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी होता. आढळरावांना मनातून आनंद झालाय की या बाळाचं सत्य दुष्यंत समोर आलंय. पण कृष्ण आणि दुष्यंत घर सोडून गेले म्हणून ते दुःखी सुद्धा आहेत, हे आपल्याला सुद्धा कळत आहे. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत एका विहिरीजवळ येतात. तेथे एक मोठं झाड सुद्धा असतं आणि दुष्यंत आणि कृष्णा येथे या विहिरीजवळ येऊन बसतात. तेव्हा दुष्यंत हा खूप दुःखी असतो. तो पूर्णपणे क्लूलेस असतो की त्याला आता पुढे काय करायचं आहे, कुठे जायचं, कुठे झोपायचं, काय कामधंदा करायचा, कसं जगायचं, दुष्यंतला काहीच माहीत नसतं. आणि कृष्णा ही एखाद्या टिपिकल बायकोप्रमाणे त्याला विचारते, दुष्यंत सरकार, आता आपण कुठे जाणार आहोत? दुष्यंतकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, थोड्या वेळ ना आपण येथेच थांबूया, मग विचार करूया कोठे जायचं. कृष्णा म्हणते, ठीक आहे. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तुला खरं सांगायचं ना, तर मला नाही माहिती कोठे जायचं, काय करायचं. आपण थोडा वेळ येथेच आराम करूया. मला खरंच माफ कर. मी तुला या अवस्थेत आणून ठेवलंय. मी एक नवरा आहे. माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की तुला सांभाळणं, तुला प्रत्येक सुख देणं, तुला चांगल्या ठिकाणी ठेवणं. परंतु ते मी करू शकत नाहीये आणि मी तुला असं रस्त्यावर आणून ठेवलंय. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, नका काळजी करू. तुम्ही मला जेथे ठेवाल, जसं ठेवाल, त्या परिस्थितीत मी खूप खुश आहे. परंतु दुष्यंतला माहीत असतं की तो जे काही करतोय ना, ते एकदम चुकीचं आहे. कारण काही क्षणांपूर्वी दुष्यंत हा रांगणे पाटलांच्या जीवावर कृष्णाला एवढ्या मोठ्या वाड्यात ठेवत होता, सुखात ठेवत होता. पण आता त्याच्याकडे काहीच नाहीये. ना डोक्यावर छप्पर आहे, ना हातात कामधंदा आहे. उद्या काय खाणार, कसं जगणार, कसं झोपणार, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. आणि आपल्या लग्नाच्या बायकोला घेऊन तो असं रात्री अपरात्री घराबाहेर आहे. आणि हे सुद्धा चांगलं नाहीये, सुरक्षित नाहीये. त्यामुळे दुष्यंतला नक्कीच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, याचाच विचार तो करत असतो. आणि कृष्णाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं
की आपण घराबाहेर तर पडलोय, पण आता पुढे काय करायचं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आता कृष्ण आणि दुष्यंत घराबाहेर तर पडलेत, पण पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तर दुसरीकडे बाळजाबाई ही पेटून उठलीये. काही झालं तरी मला कृष्णाला हरवायचं. तिने माझा जो अपमान केलाय, मला जी मात दिलीये त्याचा बदला घ्यायचा आणि पुन्हा एकदा उभं राहायचं असं तिने ठरवलंय. मग या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत मोकळ्या आकाशाखाली एकत्र झोपणार. कृष्णा दुष्यंत एकमेकांच्या खूप जवळ असतील आणि कृष्णा दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, जेथे तुम्ही तेथेच मी, तेथेच माझं सुख. त्यामुळे मी आता तुमच्याजवळ झोपणार. आणि हे दोघे रात्रभर असेच निळ्या आभाळाखाली झोपतील आणि तेथेच आराम करतील, जमिनीवर झोपतील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड असेल आणि या धुळवडीच्या दिवशी बाळजाबाईच्या वाड्याबाहेर सगळी तयारी झालेली असेल. म्हणजे बाळजाबाईचा लेक दुष्यंत घर सोडून गेलाय, पण बाळजाबाई अजूनही सुधारलेली नाहीये. तिला स्वतःची सत्ता, स्वतःची निवडणूक हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे गावकऱ्यांसाठी तिने धुळवडीचं आयोजन केलेलं असेल आणि आढळराव हे चक्क गळ्यामध्ये ढोलकी टांगून तेथे ढोलकी वाजवत वाजवत, ढोल वाजवत वाजवत तेथे येतील. त्यामुळे बाळजाबाईला चांगलाच राग येईल आणि मग आढळराव चक्क बाळजाबाईच्या गालांना रंग लावतील आणि म्हणतील, बाळजा बाळजा, होळी ग होळी, आता पेटली तुझी होळी. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडणार. आढळरावांचा आनंद हा ओसंडून वाहत असेल. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत एका घरी राहायला येतील. आता हे घर कोणाचं आहे हे पाहावं लागेल, कारण संपूर्ण गावामध्ये कृष्णाचे खूप चाहते आहेत आणि कृष्णाने नक्कीच अशा एखाद्या घरामध्ये राहायला जागा मिळवली असेल जेथे कृष्ण आणि दुष्यंत निवांत राहू शकतात. दुष्यंत खूप दुःखी असेल. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर असणार. तेव्हा कृष्णा त्याला धीर देईल आणि म्हणेल, दुष्यंत सरकार, तुम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. एवढी संपत्ती, एवढं सगळं साम्राज्य, स्वतःचं घरदार सगळं सोडून येथे आला आहात. मग आता अजून धीर धरा. अशी हिंमत हारून जाऊ नका. ही रडण्याची वेळ नाहीये, तर ही लढण्याची वेळ आहे. आता रडायचं नाही, तर जे काम भेटेल ते काम करायचं आणि आपला संसार सुखी करायचा. आता आपलं शून्यातून विश्व निर्माण करायचंय हे लक्षात ठेवा. आणि दुष्यंतला सुद्धा हे पटणार. कृष्णा त्याचा स्वाभिमान जागा करून देईल, त्याला हिंमत देईल की आता आपल्याला लढायचं आहे आणि आपला संसार सुखाचा करायचा आहे. तर इकडे बाळजाबाई खूप चिडलेली असेल. आढळराव ढोलकी वाजवत असतील, आनंद साजरा करत असतील आणि बाळजाबाई मनात विचार करेल, आढळराव, हे तुम्ही बरं केलं. आता तुम्ही हातात ढोलकी तर घेतलीये, ढोलकी वाजवलीये, आता मी सुद्धा माझ्या जुन्या रूपात येते, घुंगरू घालते आणि असा काही तालावर नाच करते ना की त्या कृष्णाच्या आयुष्यामध्ये तांडवच होऊन जाईल आणि तिचं संपूर्ण आयुष्य बर्बादच होऊन जाईल. मग आता आढळरावांनी ढोलकी तर हातात घेतलीये, मग बाळजाबाई हे आपल्या जुन्या रूपात परत येणार का? घुंगरू घालून बाळजाबाई सुद्धा नाचणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? सध्या या मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ते आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.